1995 मध्ये रिक्षा चालवत असतानाच नितीन गडकरींनी भाजपात घेतलं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलाय भाजप प्रवेशाचा किस्सा. देवेंद्र म्हणजेच माणुसकी, अटळ विश्वास, निर्मळ हास्य. नागपूरमध्ये बावनकुळेंकडून कौतुक करण्यात आले. फडणवीसांच्या पुन्हा येईन या वक्तव्याची काहींनी खिल्ली उडवली, पण फडणवीस पुन्हा आले तेही बहुमतासह. बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. अकेला देवेंद्र क्या करेगा, सुप्रियाताई म्हणाल्या होत्या. अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता, पण त्याच्यासोबत भाजप आहे. देवेंद्र फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना उत्तर. राहुल गांधी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी सहभागी होणार. राहुल गांधी अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार. बेळगावमध्ये राहुल गांधींची रॅली देखील निघेल. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिंदे मोदींची सदिच्छा भेट घेतील. बीडच्या मसाजोगमधील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग. हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण सीआयडीकडे वर्ग झालंय. बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी आज परिस्थिती. कधीही भडका उडून दंगल होईल असं वातावरण आहे. सरपंच हत्या प्रकरणावरून राऊतांचा